या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नरकरांचा आवाज एसएन न्यूज या वृत्तवाहिनीवर 3 एप्रिल रोजीच्या बातमीपत्रात क्रांती चौक परिसरातील काही महिलांनी काजीपुरा भाग 100% लॉकडाऊन करा अशी बातमी प्रसारित होताच परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली व या परिसराची बदनामी न करता परिसरात कुणीही बाहेर गावातून आले नसून व कुणीही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे सांगत गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम समाजातील बांधिलकी तशीच टिकून ठेवण्याचे आवाहन केले आहे। विनाकारण अफवांवर विश्वास ठेवून गेल्या अनेक वर्षाची हिंदू मुस्लिम समाजातील प्रेमभावना कमी करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले। तसेच दिल्ली येथील तबलिगी जमातशी संपूर्ण सिन्नर तालुक्यात कुणाचाही संबंध नसून अफवांवर विश्वास न ठेवता या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढावे। तसेच आजार हा कुठलाही जात धर्म पाहून येत नसून या आजारापेक्षा अफवांचा आजार भयानक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। याबाबत प्रभागातील नगरसेवक नामदेव लोंढे, दीपक भाटजिरे, भगवान भाटजिरे यांसह मुस्लिम बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। काल एसएन न्यूजच्या माध्यमातून काही क्रांती चौकातल्या आमच्या हिंदू भगिनींनी काही मागणी केली का काजीपुरा भागात 100% लॉकडाऊन केलं पाहिजे। तर साहजिक आहे 100% लॉकडाऊन व्हायलाच पाहिजे, त्याच्या बाबतीत आमच्या मनातही काही दुमत नाही आहे। परंतु असं आहे का त्यांना जी भीती वाटते तर प्रथम मी त्यांना सांगू इच्छितो आणि अख्ख्या सिन्नर तालुक्याच्या हिंदू बांधवांना भगिनींना सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये तबलिगी जमातचं जे दिल्लीला निजामुद्दीन मरकजवर जे कार्यक्रम झालं त्याच्याशी आपल्या सिन्नर तालुक्यातून एकही व्यक्ती गेलेली नाही आहे किंवा त्या जमातचा इथलं सिन्नर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे। तर तरी पण मी सगळ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती करतो की अशी कुठलीही शंका भीती मनात बाळगू नये। आपण 100% सगळे मिळून या कोरोना विषाणूवर लढाई करण्यासाठी आपण सज्ज आहोत। आपण सगळे बरोबर राहून त्याची लढाई लढू व जिंकूही। पण आपल्या आपसात आपला जे काही वर्षापासून जे चालत आलेला भाईचाराचा जो प्रश्न आहे त्याला कुठं गालबोट लागल असं कोणीही मनात आणू नये अशी माझी एक इच्छा आहे। शहरे खतीब या नात्याने मी अख्ख्या सिन्नर तालुक्याच्या हिंदू भगिनी, हिंदू बांधव आणि माझे मित्रपरिवार यांना सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की सिन्नर तालुक्यातून कोणत्याही प्रकारच्या मुस्लिम समाजाची व्यक्ती कुठेही कोरोना विषाणूला कुठेही असं धक्का लागेल किंवा गालबोट लागेल किंवा त्यांच्यामुळं काही प्रसार होईल असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा अशी कृती कुठेही करणार नाही याची मी आपल्याला गवाही देतो। तरी आपण या लढाईमध्ये आम्हालाही बरोबर घेऊन आणि सगळे आपण बरोबर राहून व्यवस्थितपणे त्याची लढाई लढू व जिंकू। मी दीपक भाटजिरे, सिन्नर नगर परिषद। सर्व नागरिकांना विनंती करतो की शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे सर्वांनी त्याचं नियमाचं काटेकोरपणे पालन करणं हे बंधनकारक आहे। तसेच काही नागरिकांनी चुकीच्या बाईट्स दिलेल्या आहेत, त्या बाईट्समुळे लोकांमध्ये गैरसमजूत तयार झालेली आहे की आपल्या काजीपुऱ्यामध्ये तबलिगी जमातचा कोणी नागरिक इथं रहिवासी आहे आणि त्याला दामून ठेवलेला आहे असा गैरसमज निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे लोकांकडे वेगळ्या प्रकारची बघण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजाकडे झालेला आहे। तरी नागरिकांनी सहकार्य करावं की इथं अशा कुठल्याही तबलिगी जमातीचा एकही नागरिक नाही। आमचं संपूर्ण काजीपुऱ्यातलं बघणं झालं आहे आणि आम्ही बघितल्यानंतर आम्हाला संपूर्ण काजीपुऱ्यातल्या नागरिकांनी सांगितलं की इथं त्या समाजाचा कुठलाही माणूस नाही, तरी इथल्या मुस्लिम बांधवांना कोणीही हानी पोहोचवण्याचा प्रयत्नही करू नये आणि त्यांना आवश्यक जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी जाने येण्यास मज्जाव करू नये ही सर्वांना विनंती। हम हिंदू और मुस्लिम भाइयों से गुजारिश है कि आपकी जो गलत फहमी है कि काजीपुरे में कोरोना वायरस के कुछ लोग हैं, ये गलत फहमी आप दूर कीजिए। हम तमाम जो सिन्नर में शहर के लोग हैं सब अहले सुन्नत वल जमात के हैं और तबलीगी जमात का जो मरकज़ है वो दिल्ली में है और वो तबलीगी जमात से हमारा कोई ताल्लुक़ नहीं है। तो इसलिए जो आपके दिल में वो जो बातें हैं कि ये हो सकता है या वो लोगों में से कुछ लोग हैं, तो ये आपका ख्याल दुरुस्त नहीं है, इसको आप निकाल लीजिए। हमारे में वो बातें नहीं है जो सुन्नी जमात में है, वो सुन्नी जमात अलग है हमारी,
खुद की, और वो जो है तो तबलीगी जमात के इतना ख्याल रखे कि उनका और हमारा कोई ताल्लुक़ नहीं, संबंध नहीं। तो आप सबसे गुजारिश है कि ये अपने दिल से इस ख्याल को निकाल दें और जो पहले से चलते आ रहा है काजीपुरे में और लोढ़ी गली और क्रांति चौक, जो हमारा सद्भावना है उसको कायम रखें। भगवान बाटजिरे, माजी उपनगराध्यक्ष सिन्नर नगर परिषद आणि काजीपुऱ्यातील स्थानिक रहिवासी, मी या ठिकाणी सिन्नरच्या तमाम नागरिकांना कळवू इच्छितो की काजीपुरा भागाच्या बाबतीत जी काही न्यूज प्रसारित झाली ती थोडीशी अज्ञानापोटी असावी असा माझा एक अंदाज आहे। मित्रांनो, मी स्वतः ह्या भागामध्ये राहतो आणि या भागामध्ये कोणीही कोरोनाग्रस्त असा किंवा लक्षणं असणारा व्यक्ती आमच्या तरी निदर्शनास नाही। काजीपुरा हा परिसर पण इथेही माणसेच राहतात, त्यांनाही त्यांच्या जीवाची खूपच काळजी आहे। आमच्या तमाम मित्रांशी वारंवार चर्चा होत असते। दिल्लीच्या प्रकारानंतर मी स्वतः माझ्या काही इथल्या स्थानिक काही मित्रांशी बोललो की असा कोणी व्यक्ती आपल्याकडे आला किंवा गेला तर त्याबाबत खुलासा झाला की अशी कुठलीही व्यक्ती आलेली नाही। त्यामध्ये नगर परिषदेने सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण थोडीशी चौकशी करून त्याचा खुलासा करून घेतलेला आहे। सिन्नर पोलीस स्टेशनने सुद्धा इथे येऊन नागरिकांची चौकशी केलेली आहे आणि कोरोनाग्रस्त किंवा कोरोनाची लक्षणं असणारा कुठलाही व्यक्ती या ठिकाणी नाही अशी खातरजमा करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही लोकांना या ठिकाणी आश्रय दिला जात नाही। या ठिकाणी ह्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम हे फार मोठ्या प्रमाणातलं ऐक्य आहेत। ते ऐक्य आजचं नसून पिढ्यानपिढ्यांचं आहेत। आम्ही सर्व या ठिकाणी गोडी गुलाबीने राहतो, नांदतो। मित्रांनो, या समाजातल्या कुठलाही घटक गावामध्ये भाजीपाला घ्यायला येईल, अत्यावश्यक वस्तू घ्यायला येईल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशी कुठलीही वागणूक इतर समाजाकडनं, इतर धर्मियांकडनं होऊ नये हीच सर्वांना मी या शहरातील लोकांना कळकळीची विनंती करेल। नमस्कार, मी सिन्नर काजीपुरामधून बोलतोय, अय्यूब इब्राहिम शेख। काल आमच्या माता भगिनींनी जे काय न्यूजमध्ये दिलं असं कुठलाही प्रकार काजीपुऱ्यामध्ये नाही। कुठलाही माणूस तबलीगी जमातीशी जॉईन नाही। तबलीग जमात ही फक्त काजीपुरा सोडून पुढं बाहेर असेल, सिन्नर शहरामध्ये कुठंच नाही काय, आणि कोणी घाबरू नाही। काजीपुऱ्यामध्ये असा कुठलाही पेशंट नाही, पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह पण नाही आहे, आणि सर्व लॉकडाऊन करतात, सर्व बरोबर सर्व आहे, सर्व घरी आहे। कोणी असं कोणाला तकलीफ होईल असं कुठलंही काम करत नाही काजीपुऱ्यामध्ये। आणि सर्वांना मी विनंती करतो का आपण जे कायद्याने दिलेलं आहे शासनाने त्याचं पालन करावा, जास्तीत जास्त घरात बसावा, कोणाला तकलीफ होईल असं कामं करू नाही आणि आपलं स्वतःचं लक्ष द्यावं। सिन्नरकरांना माझी एक अशी विनंती आहे का कालच एक बातमी एशियन न्यूजला आली होती का काजीपुऱ्यामध्ये पूर्ण लॉकडाऊन करावं, परंतु सध्या स्थितीमध्ये काजीपुऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोरोना व्हायरस झालेला व्यक्ती नसून आणि कोणालाही क्वारंटाईन केलेले नाही आहे। तेव्हा सिन्नर शहरामध्ये काजीपुरा भागामध्ये कोणी अफवा पसरली असेल का बाबा कोरोना झालेले व्यक्ती असेल, इथं कुठल्याही प्रकारचा व्यक्ती नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी का जी दिल्लीला निजामुद्दीनला गेलेले होते तर सिन्नर शहरामध्ये असा कुठल्याही प्रकारचा तबलिकी माणूस सिन्नर शहराच्या काजीपुरा भागामध्ये राहत नाही। तरी सिन्नरकरांना एकच विनंती करतो का काजीपुरा भागामध्ये कोणी क्वारंटाईन आहे म्हणून त्या भागातील नागरिकांना गावात आल्यानंतर कोणीही खालच्या लेवलची बोलून त्यांना तकलीफ देऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे। आणि सर्व सिन्नरकरांनी कोरोनापासून सावध राहावे हीच कळकळीची विनंती।